इतिहासाच्या पानी नाव गाजले, स्वराज्यासाठी अखंडते लढले. इतिहासाच्या पानी नाव गाजले, स्वराज्यासाठी अखंडते लढले. आज जन्म वाहिला देश सेवेला, आज जन्म वाहिला देश सेवेला. वंदन टिळकांच्या देशकार्याला, वंदन टिळकांच्या देशकार्याला. अखिल भारताला हेलावून सोडणाऱ्या, संपूर्ण आयुष्य देशकार्याला वाहणारा लोकोत्तर पुरुष म्हणजे केशव पार्वतीबाई गंगाधर टिळक यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यात झाला. त्यांनी लहानपणापासूनच गणित आणि संस्कृत या दोन्ही विषयांवर प्रभुत्व मिळवलं होतं. त्यांचा एक बुद्धिमत्तेचा चुणूक दाखवणारा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. एकदा वर्गात गुरुजी गणित शिकवत होते, तेव्हा सर्व मुले गणित वहीवर लिहित होती, पण टिळक मात्र गणित वहीवर लिहित नव्हते. गुरुजींनी त्याला विचारले, तेव्हा टिळकांनी योग्य क्रमाने व अचूक गणिताची उत्तरे दिली. हे टिळकांची कुशाग्र बुद्धी पाहून गुरुजींना आनंद झाला. टिळक मॅट्रिक झाल्यानंतर कॉलेजमध्ये असताना त्यांना सुदृढ प्रकृतीचे महत्त्व पटले. तेव्हा त्यांनी वर्षभर व्यायाम करून शरीर दणकट केले. पुढे त्यांनी अनेक शारीरिक कष्टांना हसत हसत तोंड दिले. तेव्हाच त्यांचे मित्र गोपाळ गणेश आगरकर, विष्णू सतीश चिपळूणकर या तिघांनी मिळून पुण्यात न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्ग्युसन कॉलेज सुरू केले आणि त्यांनी समाजकार्याला सुरुवात केली. तसेच लोकशिक्षणाचे दुसरे साधन म्हणजे वृत्तमानपत्र. त्यांनी मराठी भाषेतून केसरी आणि इंग्रजी भाषेतून मराठा ही 2 वृत्तपत्रे सुरू केली. त्यांनी प्लेगग्रस्त, दुष्काळग्रस्त लोकांना मदत केली. तसेच गणेशोत्सव आणि शिवजयंती हे 2 सार्वजनिक पद्धतीने सुरू करण्याची प्रथा सुरू केली. स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण अशा चतुःसूत्री कार्यक्रमातून लोकांना जागृत केले. त्यामुळे सारा देशभर असंतोषाचा डोंब उसळला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांच्यावर असंतोषाचा जनक म्हणून राजद्रोहाचा खटला केला. पुढे त्यांना भयंकर अशा मंडाले येथील तुरुंगात डांबले. या 6 वर्षात त्यांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहून काढला. तसेच ओरायन, आर्टिकल इन द वेदास हे विद्वत्तापूर्ण ग्रंथ लिहिले आणि एक शास्त्रीय शुद्ध पंचांग सुरू केले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच अशी स्फूर्तिदायी घोषणा केली. त्यांना एकदा कोणीतरी विचारले की ह्या वर्षी स्वातंत्र्य मिळाले तर तुम्ही काय कराल? तर टिळकांनी लगेच उत्तर दिले की पुन्हा शाळेत जाऊन गणित शिकवेल. अशी शिक्षकी पेशाची वृत्ती त्यांना अखेरपर्यंत होती. अशा या महान पुरुषाचे निधन 1 ऑगस्ट 1920 रोजी झाले. धन्यवाद.